रासपला जे आहे ते निमंत्रण असल्याचं बोललं जातं। आपल्यासोबत या संपूर्ण संदर्भानं बोलण्यासाठी रासपचे नेते आमदार महादेव जानकर आहेत। साहेब, आज लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भानं महायुतीची बैठक पुण्यामध्ये बोलवली होती। रासपला निमंत्रण होती। रासप महायुतीचा जुना भाग आहे। मला काहीच माहित नाही, तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली मला। महायुतीने बी बोलवलेलं नाही आणि आघाडीने बोलवलं नाही, कुठलीच मीटिंग नाही। मी माझी स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्षाची आम्ही तयारी केली आहे। जास्तीत जास्त जागा कशाही करतेल्या। फक्त मी पवार साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी मला रिकग्नाइज केलं आणि त्यांनी सांगितलं की माडेची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाला सोडू, असं फक्त ते म्हणलेले आहेत। पवार साहेबांचं माझं अभिनंदन आहे। फक्त माझं काँग्रेसला आणि उद्धव साहेबाला म्हणणं आहे की बुवा तुम्ही आम्हाला भागीदारी काय देणार आहे, नंतर महाविकास आघाडीची चर्चा होईल। महायुतीची तर काय त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं नाही, त्यामुळे महायुतीबद्दल आम्ही हेच करत नाही काय विशेष। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आज या संपूर्ण वाशिमच्या कार्यक्रमात तुम्ही आणि मुख्यमंत्री बराच वेळ एकत्र होते। मुख्यमंत्र्यांनी काही तुम्हाला महायुती देण्याचं निमंत्रण किंवा चर्चा या संपूर्ण संदर्भानं जागावाटपाच्या संदर्भात केली? नाही, ते हा भावनाताई गवळी आणि माझा पर्सनल संबंध होता। गेली वर्षभर झालं त्या मला म्हणत होते की शिवाजी महाराजांच्या जे पुतळ्याच्या उद्घाटनाला तुम्हाला यायचं आहे, त्यामुळे हा बिगर राजकीय प्रोग्राम होता आणि मी त्या छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आलो होतो आणि भावनाताईंच्या याबद्दल माझा आणि त्यांचा संबंध रिलेशन चांगला असल्यामुळे मी त्यांच्याशी प्रोग्रामला आलो, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी काही तसे ऑफर वगैरे काही दिलेली नाही काय। साहेब, आज तुम्ही जर पाहिलं तर कार्यक्रमात स्पष्टच बोलले, भावना गवळींना जर उमेदवारी दिली नाही तर रासप त्यांना उभं करेल। हो, मी सांगितलं ना, भावना गवळीची ताकद ही पाहून ते चांगले आहेत। गेली 5 वर्ष झालं 5 टर्म त्या टर्म करतात त्यांच्या वडिलापासून आणि एक हरहुन्नरी भावनाताई आहे। तर भावनाताईला जर तुम्ही म्हणले नाही तिकीट नाही दिलं तर मी राष्ट्रीय समाज पक्षातून तिकीट देऊ शकतो, असं मुख्यमंत्र्याला मिस्किल मी बोललो। त्यावेळेस मुख्यमंत्री हसले, त्यामुळं ते राजकीय स्टेज झालं। परंतु भावनाताईचं माझ्याबद्दल नेहमी त्यांना सॉफ्ट कॉर्नर आहे भावनाताईशी आणि गेली वर्षभरापासून मला शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पुतळ्याला, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला मला त्यांचं निमंत्रण होतं म्हणून मी आलतो आज। राष्ट्रीय समाज पक्षाचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं झुकतं माप कोणाकडे असणार, महायुती की महाआघाडी? नाही, अजून आता तसं नाही। आता सध्याला आम्हाला फक्त राष्ट्रवादीनंच बोलवलं ना। काँग्रेसनं, उद्धव साहेबांनी किंवा BJPनं किंवा शिवसेना शिंदे साहेबांनी किंवा अजितदादांनी आम्हाला कोणाला बोलवलं नाही। फक्त पवार साहेबाशीच डायलॉग झाला, त्यामुळं अजून कोणाचं नाही। आम्ही प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आमची तयारी चालू आहे RSPची। किती जागा रासप दोन्ही महायुती किंवा महाआघाडीकडे मागणार? ज्यांच्याकडून किती जागा? आम्ही 2 जागा मागितल्या, परभणी आणि माढा, आणि आघाडीला 3 जागा मागितल्या, परभणी, माढा आणि सांगली। या 3 जागा आम्ही महाविकास आघाडीला मागितल्या। त्यातल्या बघू आता काय होतंय ती। आणि 2 जागा परभणी आणि माढा मागितली या महायुतीला। त्यातली माढा जागा तर तुम्हाला देऊ केली? पवार साहेबांनी देऊ केली ना, परंतु काँग्रेस आणि उद्धव साहेब काही बोलले नाहीत ना अजून महाविकास आघाडी म्हणून। त्यामुळं आमच्या प्रत्येक लोकसभेत आमच्या पक्षाचं काम चांगलं चाललेलं आहे। निश्चित तर होते रासप नेते महादेव जानकर। शरद पवारांचं अभिनंदन त्यांनी या ठिकाणी या संपूर्ण संदर्भानं केलं आहे की माडाची जागा जी आहे ती देऊ केली आहे। मात्र अद्यापपर्यंत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून कुठलाही निरोप आला नसल्याचं सांगितलं। सोबतच महायुतीला सुद्धा 2 जागा मागितल्याचं त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।